नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, ज्या परीक्षेची आपण 2 वर्षापासून वाट पाहत आहात ती नीट परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे. मग परीक्षेपूर्वी कमीत कमी 1 आठवडा अगोदर नेमकं काय करावं? परीक्षेच्या अगोदर 1 दिवस म्हणजे 3 मे रोजी काय करावे? 4 मे 2025 परीक्षेच्या दिवशी परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर, परीक्षा सुरू होण्यापूर्वी, परीक्षेच्या दरम्यान करावयाच्या ॲक्टिव्हिटी ड्युरिंग द एक्झामिनेशन, परीक्षा संपताना करावयाच्या ॲक्टिव्हिटी ॲट द एंड ऑफ एक्झामिनेशन. विद्यार्थ्याला याबाबत सखोल माहिती असणं आवश्यक आहे आणि याबाबत आजच्या भागात आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. प्रथम पाहूया 4 मे 2025 परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर वेळेवर म्हणजे रिपोर्टिंग टाईम पूर्वी पोहोचावे. गेट क्लोजिंग टाईमपर्यंत वाट न पाहता त्यापूर्वी आपण गेलंच पाहिजे. गेट क्लोजिंग टाईम दुपारी 1:30 वाजता आहे. 1:30 नंतर कोणत्याही परिस्थितीत एकाही विद्यार्थ्याला एंट्री दिली जात नाही. नीट वेबसाईटवरील घड्याळाप्रमाणे वेळ पाळली जाते आणि त्यानुसार गेट बंद केलं जातं. म्हणून पालक आणि विद्यार्थी यांनी नीटच्या साईटवरील जे घड्याळ आहेत त्यानुसार आपले घड्याळ सेट करून ठेवावे. वादळ, पाऊस, रहदारी, ट्रॅफिक जाम याचा विचार करून लवकर निघावं. सुरक्षित वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहावे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ मिळतो. घाई गडबड होत नाही, मन शांत राहतं. बारडाटम आणि ड्रेस कोड विद्यार्थ्यांनी पाळावयाचा असून यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेलीच आहे. सर्वात महत्त्वाचं, अफवा, चुकीचे संदेश यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. परीक्षेला जाताना सोबत काय घेऊन जाल? तर व्हॅलिड ॲडमिट कार्ड, पेज नंबर 1, 2, 3 म्हणजे एकूण 3 पानं घेऊन जायचेत. पान क्रमांक 2 वरती पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवलेला असावा. एक पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला बरोबर घेऊन जायचा आहे. तो हजेरी पत्रकावर लावण्यासाठी लागतो. व्हॅलिड ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ आपल्याला घेऊन जायचं आहे आणि जर गरज असेल तर PWD सर्टिफिकेट. अर्थातच 1 मेपासून उपलब्ध होणाऱ्या ॲडमिट कार्ड पान क्रमांक 3 वर ज्या सूचना येतील त्याच सूचना अंतिम असतील आणि त्या विद्यार्थी पालकांनी पाळावयाच्या आहेत. 4 मे 2025 परीक्षेच्या दिवशी प्रवेशाच्या ठिकाणी चेकिंग होईल. त्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाईल. नीट माहितीपत्रक पान क्रमांक 59 नुसार दुपारी 1:15 परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. 1:30 वाजता पर्यवेक्षक आपणास सूचना देतील व 1:15 वाजता टेस्ट बुकलेटचं वाटप होईल. 1:50 बुकलेटवर दिलेल्या व पर्यवेक्षक यांचे सूचनेनुसार कारवाई करणे गरजेचे आहे आणि 2 वाजता परीक्षा सुरू होईल. 5 वाजता परीक्षा संपेल. परीक्षा सुरू असताना सुरुवातीला तसेच मध्यावर 1.5 तासानंतर आणि परीक्षा संपताना असा 3 वेळा सिग्नल दिला जाईल. परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचा. आपले जाग्यावर बसल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटे तरी आपल्याला शांतपणे वेळ हा मिळालाच पाहिजे. एकंदरीत काय तर 1:15 ते 1:45 हा अर्ध्या तासाचा वेळ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या वेळात मन शांत ठेवा, दीर्घ श्वसनमध्ये राहावे, सकारात्मक राहा, स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा. आपण केलेल्या अभ्यासाबरोबरच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आपलं ध्येय यश साध्य करण्यासाठी महत्त्वाचं असतं. आपले श्रद्धास्थान, आईवडील, गुरुजनवर्ग यांचं स्मरण करून मानसिक ऊर्जासुद्धा आपण मिळवू शकता. पहिल्या तासात बायो ब्रेक
म्हणजे टॉयलेट ब्रेक नाही, शेवटच्या अर्ध्या तासात सुद्धा नाही. तसंच बायो ब्रेक किंवा टॉयलेट ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा बायोमेट्रिक तपासणीला सामोरे जावं लागतं. म्हणूनच विद्यार्थ्यांनी गेल्यानंतरच फ्रेश होणे महत्त्वाचे. 1:15 वाजता सुरुवातीलाच आवश्यकता वाटल्यास टॉयलेटला वगैरे जाऊन येणे गरजेचे. परीक्षेच्या दरम्यान ड्युरिंग एक्झामिनेशन, परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक आपले ॲडमिट कार्ड चेक करतील. पर्यवेक्षक आन्सर शीटवरती सही करतील आणि पर्यवेक्षक अटेंडन्स शीटवरती सही करतील. आता विद्यार्थ्यांची स्वाक्षरी ही महत्त्वाची असते. स्टुडंट सिग्नेचर एकूण विद्यार्थ्याला 5 ठिकाणी स्वाक्षरी करावयाच्या आहेत. पहिली स्वाक्षरी आहे ॲडमिट कार्ड पान क्रमांक 1. आपल्याला बॉटम राईट साईड आहे आणि तिथं पर्यवेक्षकाच्या समोर सही करावयाची आहे. याच पान क्रमांक 1 वरील डाव्या बाजूच्या चौकोनात विद्यार्थ्यांनी आपला नीट फॉर्म भरताना अपलोड केलेला फोटो परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी चिटकवायचा आहे. तसेच मधल्या चौकोनात डाव्या हाताची अंगठा निशाणी परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वीच घ्यावयाची आहे. याबाबत यापूर्वीचा व्हॅलिड ॲडमिट कार्ड म्हणजे काय हा व्हिडिओ आपण सविस्तरपणे पाहावा. दुसरी स्वाक्षरी आहे ॲडमिट कार्ड पान क्रमांक 2. पोस्टकार्ड साईजचा जो आपण फोटो लावलेला आहे त्याच्या लेफ्ट साईडला 50% फोटोवर आणि 50% फोटोच्या बाहेर जाईल अशी विद्यार्थ्याला स्वाक्षरी करायची आहे. ती पर्यवेक्षकाच्या समोर करावयाची आहे. स्वाक्षरी क्रमांक 3 ॲडमिट कार्ड पान क्रमांक 2 बॉटम राईट साईड बॉक्स आहे तिथं स्वाक्षरी करायची. तीसुद्धा पर्यवेक्षकाच्या समोर करावयाची आहे. अटेंडन्स शीटवरती सही करणे तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवणे आणि OMR शीट पर्यवेक्षक सूचना देतील त्याप्रमाणे सही व इतर माहिती भरावयाची आहे. नीट 2025 माहितीपत्रक पान क्रमांक 61 पॅरा 11.15 नुसार अटेंडन्स शीटवरती म्हणजेच हजेरी पत्रकावर विद्यार्थ्याने 2 वेळा स्वाक्षरी करावयाची आहे. परीक्षा सुरू होतानाच पहिली स्वाक्षरी होईल आणि उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करताना दुसऱ्यांदा. तसेच अटेंडन्स शीटवरती विद्यार्थ्याने थंब इम्प्रेशनसुद्धा नोंदवायचे आहे. या बाबतीत पर्यवेक्षक देतील त्या सूचना अंतिम असतील त्या विद्यार्थ्यांनी पाळाव्यात. ॲट द एंड ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा संपताना करावयाची कार्यवाही. OMR शीट बोथ ओरिजिनल अँड ऑफिस कॉपी आपल्याला पर्यवेक्षकाकडं हँडओव्हर करावयाचे आहे. ओरिजिनल आणि ऑफिस कॉपी ह्या एकमेकापासून वेगवेगळ्या करावयाच्या नाहीत. OMR आन्सर शीट व इतर बाबतीत पर्यवेक्षक यांच्या सूचना पाळाव्यात त्याच अंतिम राहतील. आपण जे व्हॅलिड ॲडमिट कार्ड घेऊन गेलेलो असतो ते ॲडमिट कार्ड आपल्याला बोर्डाकडे जमा करावयाचे. त्यामुळे ते पर्यवेक्षक त्यांच्या ताब्यात घेतील. थोडक्यात आपण बाहेर पडताना आपल्या हातात काय असेल तर आपल्या हातात फक्त टेस्ट बुकलेट म्हणजेच प्रश्नपत्रिका असेल. आता आपण पाहूया परीक्षेच्या अगोदर 1 दिवस म्हणजेच 3 मे 2025 रोजी काय करायचं. ॲडमिट कार्डवरून परीक्षा केंद्राचा ॲड्रेस पाहावा व परीक्षा केंद्र शक्यतो पाहून ठेवावे. फिजिकली पाहणे गरजेचे आहे, गुगलवर नव्हे. शक्यतो परीक्षा केंद्राच्या जवळच्या ठिकाणी 3 मे रोजीच मुक्कामी गेल्यास अतिशय उत्तम. आणि हो, मुक्काम लॉजवर करा, पण शक्यतो नातेवाईक टाळावेत. त्यांचा नीट परीक्षेशी काहीही संबंध नसतो, पण ते अनावश्यक सल्ला विद्यार्थ्यांना देत बसतात. पेपर व्यवस्थित दे, काळजी करू नको, आमच्या वेळी असं होतं आणि म्हणून जर सुरुवात केली तर वाट लागली म्हणून समजा. पालक आणि विद्यार्थी मित्र हो, विद्यार्थ्यांसाठी परीक्षापूर्वीचे 48 तास हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांची झोप, मानसिक स्थिती
आहार बिघडता कामा नये हे अत्यंत महत्त्वाचं असतं. माझं सेंटर पुण्यात आहे. बारामतीपासून काय फक्त 100 किलोमीटर आहे. मी सकाळी निघेन आणि सेंटरचा शोध घेईन आणि परीक्षेला जाईन. चुकीचं आहे. ऐनवेळी ट्रॅफिक जाम, मोर्चे, रस्ता बंद होणे असे प्रकार घडू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. मी पोचणार का? माझं सेंटर सापडेल का? मी वेळेवर जाणार का? चेकिंगला उशीर झाला तर अडचण येणार नाही ना? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येतात आणि या टेन्शनमुळं प्रचंड दडपण येतं. आलेलं दडपण लवकर नॉर्मलला येत नाही. लवकर उठल्यामुळे आणि 2-3 तासाचा प्रवास केल्यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडते. नाश्ता आहार व्यवस्थित करता येत नाही. एकंदर काय तर विद्यार्थ्याचे स्वास्थ्य शेवटचे 48 तासात सांभाळणे हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच 4 मे रोजी पहाटे सकाळपासून धावपळ नको म्हणून सेंटरवरच्या जवळपास मुक्काम करणे हे सुद्धा गरजेचं आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. इंदापूरचे 3 विद्यार्थी पुणे सेंटर मिळालेलं. एकाच गाडीतून प्रवास सुरू झाला. मध्ये रस्त्यात देवदर्शन घेतलं. घ्या ना, श्रद्धा असलीच पाहिजे. परंतु लाईनमध्ये उभा राहून आणि त्यानंतर पुण्याच्या जवळ रोडवरती अपघात. 2 तास रस्ता बंद. गडबड झाली आणि वेळ लागला. पण पोचले. पण 1-1.15 वाजता वडापाव खाऊन विद्यार्थ्यांना सोडावे लागले. असे अनेक उदाहरणे माझ्याकडे येतातच. सर तुम्ही सांगूनसुद्धा आमचं चुकलंच असा हा अनुभव दरवर्षीचा आहे. अशा वेळी उशिरा पोचल्यामुळं विद्यार्थ्याचं माइंड प्रचंड टेन्शनमधून नॉर्मल अवस्थेत येतच नाही. मी स्वतः पालक म्हणून 2002 साली आमचा पुण्यात नंबर आला होता. त्यावेळेला परीक्षेसाठी पुण्यात मुक्काम केला होता. मुक्काम केल्यानंतर रात्री शांत झोप लागते. सकाळी उठल्यानंतर सर्व व्यवस्थितपणे उरकता येते. मनावर कोणतंही टेन्शन येत नाही. मन प्रसन्न राहतं. पालकांनी खर्चाकडे पाहू नये. आजपर्यंतच्या अनेक गोष्टीसाठी पाहिजेल तो खर्च आपण केलेला असतोच ना. फ्रेश विद्यार्थ्यांनी 2 वर्ष आणि रिपीटर यांनी 3 वर्ष या 4 मे ह्या दिवसाची वाट पाहिलेली आहे. त्यासाठी हा परीक्षेचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. आपल्यासाठी सुरुवातीला सिटी इन्फॉर्मेशन 26 एप्रिलपर्यंत येणार आहे. तसेच ॲडमिट कार्ड डाउनलोडिंगसाठी 1 मेपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यापासून व्हॅलिड ॲडमिट कार्ड तयार करावे. परीक्षेपूर्वी आणि 1 आठवडा आपण काय काळजी घ्यावी तर आहार व्यवस्थित ठेवावा. तो संतुलित असावा. कमीत कमी 8 दिवस आईस्क्रीम किंवा थंड पेय घेऊ नयेत. आहाराचं एक वेळापत्रक आपण तयार करून ते पाळलं पाहिजे. AC वापरत असाल तर ACचा वापर 1 आठवड्यापूर्वीच बंद करावा. दुपारी 1 ते सायंकाळी 5 अगदी नॉर्मल स्पीडवरती फॅन वापरण्यास हरकत नाही. दिवसा झोपू नये. 4 मे रोजी आपला दिनक्रम कसा असेल त्या पद्धतीनं आपण कमीत कमी 1 आठवडा आपल्याला आपलं वेळापत्रक केलं पाहिजे. कमीत कमी परीक्षेपूर्वीचा शुक्रवार शनिवारपासून हलका आहार घ्या. सध्याचं बदलता वातावरण पाहता पोट बिघडणारे पदार्थ वडापाव वगैरे खाऊ नयेत. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थसुद्धा खाऊ नयेत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्या जोरावर बनवण्यात येत असलेले व्हिडिओ आपणास आवडत आहेत ना, तर मग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परीक्षेतील यशासाठी हार्दिक शुभेच्छा. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद.